मी शुभांगी। MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तळोद्यातील दुःखात असलेल्या कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली सांत्वना। जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची सदस्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदने सर्वत्र शुकशुकाट, छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। बिलगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी, तळोदा पत्रकार संघाची मागणी। रोटरी क्लब ऑफ नंदुरबार यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, अपंगांना मोफत सायकल वाटप। आणि पाचोराबारीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिक्षण साहित्याचे मोफत वाटप। बातम्या आता विस्ताराने। तळोदा येथील एकाच कुटुंबात घडलेली घटना ही मनाला छेदणारी असून पाटील परिवाराला दुःखात डुबवणारी आहे। मयत युवकांच्या परिवाराची भेट जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी व पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी घेतली। पाहूयात ही बातमी। रविवारी घडलेल्या धडगाव येथील दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या विशाल पाटील व राहुल पाटील या दोघं भावंडांचा मृतदेह शहरात आल्यानंतर सर्वत्र एकच सन्नाटा पसरला होता। नातेवाईक, समाजबांधव, मित्रपरिवार या सर्वांनी पाटील यांच्या घरी मोठी गर्दी केली होती। घटनेत 2 मुले मृत्युमुखी पडल्याने वंशाचे दीप विझले होते। मृतदेह पाहून आई-वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता। या दोघं भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, राजेंद्र डहाळे यांनी मयत तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, तसेच त्यांना शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले। बिलगाव या ठिकाणच्या धबधब्याच्या ठिकाणी तळोदा येथील 7 युवक त्या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी 2 युवकाचा दोन्ही भाऊ आहेत, राहुल आणि राहुल पाटील आणि विशाल पाटील। एक 28 वर्षाचा युवक आहे आणि त्याचाच भाऊ आज BSc झालेला, तो 24 वर्षाचा। हे 2 जण एका कुटुंबातले 2 जण, त्यांचा मृत्यू झाला। काल आम्हाला एक डेड बॉडी सापडली, सकाळी एक डेड बॉडी मिळाली। आज आम्ही त्या कुटुंबात जाऊन त्या कुटुंबाला फक्त त्यांचे 2च मुलं त्यांना होती। अतिशय दुःखद घटना ही घडलेली आहे। MDTV साठी सुधाकर मराठे, तळोदा। वळूयात पुढील बातमीकडे। मंगळवारी जिल्हा परिषदेची विषय समितींच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली। या 10 विषय समित्यांवर प्रत्येकी 8 सदस्यांची निवड करण्यात आली। सदरची प्रक्रिया बिनविरोध पार पडली। बघा ही बातमी। जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून सदरच्या विषय समित्या सदस्यांची निवड करण्यात आली। यावेळी अध्यक्ष रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, पीठासीन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, सभापती दत्तू चौरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आज विषय समितीसाठी आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या बरोबर केलेल्या चर्चेप्रमाणे व आपण माझ्याकडे सादर केलेल्या समितींच्या सदस्यांच्या अर्जाप्रमाणे उमेदवारी अर्ज मला प्राप्त झाले असून ते बिनविरोध म्हणून मी खालील नाव जाहीर करत आहे। विषय क्रमांक 2, स्थायी समिती। स्थायी समितीसाठी 8 सदस्यांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले असून ते बिनविरोध म्हणून मी घोषित करीत आहे। यात सभापती विषय समिती आहे, पदसिद्ध सदस्य आहेत श्री पाडवी रतन खत्रे, श्री पाटील अभिजित मोतीलाल, श्री गावित भरत माणिकराव, श्री राऊत सीताराम दिवल्या, श्री राऊत जयपाल सिंग सरदार सिंग,
श्री वसावे कीरसिंग पुनिया, श्रीमती पावरा निलमा सुभाष, श्री धामणे सागर सुधाकर। सदरची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी बंदने दररोजचा व्यापार ठप्प केला आहे। अडत्यांच्या प्रश्नांमुळे बंद मागे होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे। महाराष्ट्रासह नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अडतदारांनी भुसार खरेदी बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे। यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी यांच्यासह बाजार समितीवर अवलंबून असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांच्या बैठकीनंतर 5 ऑगस्टपर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। याबद्दलची अधिकची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी MDTVशी बोलताना दिली। दिनांक 5 जुलै 2007ला शासनाने जो फळे भाजीपाला नियमनमुक्त व आडत दर संदर्भात अध्यादेश तसेच शासन निर्णय जो पारित केला, तर त्या अनुषंगाने 11 जुलैपासून भाजीपाला फळफळावळ आणि भुसार मार्केट म्हणजे धान्य मार्केट व्यापारी आडते यांनी बेमुदत बंद केलं होतं। हे 11 जुलैपासून बंद झालं, परंतु 14 जुलैपासून भाजीपाला व फळांचे खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरू झाले। परंतु आडत दर संदर्भात तिढा निर्माण झाल्याने शासन स्तरावर माननीय राज्यमंत्री सदाभाऊ खोत पणन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे आणि दिनांक 6 ऑगस्टपर्यंत याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। सातपुड्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तरुण हा जात असतो। मात्र त्या सौंदर्याच्या मोहात इतका रम्य होतो की सावधानतेचे सर्व धोके विसरून जातो। मात्र याबाबतची जागृती तळोदा पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली। सातपुड्याच्या पर्वतरांगेत ठिकठिकाणी छोट्या मोठ्या धबधब्यांची निर्मिती होत असते। या धबधब्यांचा मोह तरुणाईसह इतरांनाही आवरता येत नाहीत। त्यामुळे नागरिक अशा ठिकाणी कुठलीही सतर्कता न बाळगता आपला जीव धोक्यात टाकत असतात। अशा ठिकाणी संबंधित विभागाकडून सूचना फलक तसेच सुरक्षा रक्षक कठडे अथवा सुरक्षेबाबतची अन्य गोष्टींचे पालन केले गेले पाहिजे। याबाबतचे लेखी निवेदन तळोदा पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले। यावेळी ईश्वर मराठे, भरत भांबरे, उल्हास मगरे, अशोक वाघ, सुधाकर मराठे, किरण पाटील आदी उपस्थित होते। शहरातील 2 युवकांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू बिलगाव धबधब्यामध्ये झाला। त्याच्या अगोदरही तळोदे तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यामध्ये तळोदे शहरातील 2 युवकांचा मृत्यू झाला। ही मृत्यूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर या घटना परत तशाच घडत राहतील। तरी आमची पत्रकार संघातर्फे आमची विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे की त्यांनी याबाबतीत वन खात्यानेही ताबडतोब कॉग्निझन्स घेऊन त्या ठिकाणी गार्ड नेमणं, सूचना फलक लावणं अत्यंत आवश्यक आहे। MDTV साठी सुधाकर मराठे, तळोदा। रविवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ नंदुरबार यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रम पार पडला। यावेळी रोटरी क्लबतर्फे चालविण्यात येणाऱ्या ब्लड बँकेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पाहुयात ही बातमी। शहरातील नाट्य मंदिरात रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते अपंगांना सायकलीचे वाटप करण्यात आले। तसेच रोटरी क्लबतर्फे चालविल्या जाणाऱ्या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, राजेंद्र कुमार गावित, रुचिर जानी, निलेश तवर, जितेंद्र सोनी आदी मान्यवर उपस्थित होते। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेवढं काही कुठल्याही गोष्टीची चर्चा होते तेवढीच चर्चा समाजामध्ये होते आहे। बाकी तर आम्ही आत्मचिंतन कुणीच करत नाही। ही खऱ्या अर्थानं समाजाची खंत आहे असं मला तरी वाटतं। अपंग लोकांना सुद्धा आपण सायकली देतात आहे, कारण मलाही आठवतं की फार मोठ्या प्रमाणात अपंग बांधव सुद्धा बिचाऱ्याला एवढा त्रास असतो आणि त्याला थोडंफार तरी चालता आलं पाहिजे, कुठंतरी जाता आलं पाहिजे, म्हणून आपण चांगल्या सायकली चांगल्या घेतल्या।
पण यांच्या सायकली बघितल्यावर असं वाटत होतं की एकदम चांगल्या आणि दर्जेदार सायकली इथं आल्या आहेत. आणि आता कळलं की डॉलरने ज्या वेळेला माल येतो त्यावेळेला वस्तू चांगलीच असेल. हो, अमेरिकेची आहे त्याचा अर्थ चांगलीच आहे. ते MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. पाचोरावाडी येथे झालेल्या नुकसानातून गाव आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र या गावाला खरंच कोणी पूर्वपदावर आणले असेल तर ते संपूर्ण श्रेय जिल्हा प्रशासनाला तसेच मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले गेले पाहिजे. पाचोरावाडी या गावातील केडी गावित शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शालेय गणवेश व वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कामी जनसेवा मंडळ व जीवन विद्या या सेवाभावी संस्थेने मदत कार्य केले होते. या कार्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, प्रांताधिकारी सुनील गाडे, नायब तहसीलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. अक्कलकुवा येथे लायन्स क्लबचा 8वा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. बघूयात ही बातमी. अक्कलकुवा येथे जैन धर्मशाळेत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दिनेश खरात, नूतन अध्यक्ष डॉक्टर संजय जैन, प्रमुख पाहुणे राजेश राऊत, पोलीस निरीक्षक अनुभव पवार, प्रांताध्यक्षा डॉक्टर तेजल चौधरी, श्रीराम दाऊदखाणे सर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शववाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आश्रमात राहणाऱ्या मुलींना साहित्य वाटप करण्यात आले. MDTV साठी शुभम बन्साली, अक्कलकुवा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तळोद्यातील दुःखात असलेल्या कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली सांत्वना. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची सदस्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदने सर्वत्र शुकशुकाट, छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. बिलगाव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी, तळोदा पत्रकार संघाची मागणी. रोटरी क्लब ऑफ नंदुरबार यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, अपंगांना मोफत सायकल वाटप. आणि पाचोरावाडीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिक्षण साहित्याचे मोफत वाटप. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.